नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा व्लॉग मध्ये. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. बाहेर सगळं बघा प्रखर ऊन पडले, मधीच कालचा पाऊस झाला म्हणून बघा कशी चिकचिक झाली तिथे खाली. मधीच पाऊस मधीच ऊन, खतरनाक वेदर. आमचा आज अन्नदाता प्रसाद शरदची आडसूळ खूप स्वच्छ आणि गुणी मुलगा आहे. आणि थोडासा अंदरुनी किनारे में चोट लगी. सांग कारण सांग पोरांना. नाही कारण नाही सांगायचं. ह्यो माझा भाऊ, चिरली यांनी सांगितलंय खर्च द्यायला, तर खर्च देतोय तो. बरोबर ना? ठीक आहे. आणि आपण मी पण खायला चालू. हे कोणती तिघी आहे का? तू खाऊ नको, तुला जुलाब होतील मित्रा. तू खाऊ नकोस. बरं ठीक आहे. आज मूड भारी रे भाऊचा. आज तो खर्च गाडीची चावी चालू राहिली होती म्हणून. ए गाडी चावी कशी काय राहिली होती? तुझ्या आठवणी तो ठीक, खातो नंतर बोलतो. खाऊ तर दे, थांब. तो इतका सुंदर आहे, त्यांनी ना त्याला म्हणलं हे फेकून दे आणि दुसरी घे. तर तो म्हणतोय या भाऊचे पैसे वाचून दे. तर हा माइंडसेट आवडला मला. तुला काय बोलायचं घ्यायचं? काहीच नाही. निशंक हो रे मला, सॉरी माफ करा मला. निशब्द आहे मी असं म्हणावं. हा निशब्द तू आहे होय. ठीक आहे, काय हरकत नाही. दुसरा राऊंड आहे. काय नाही, काकांचे आहेत ना हाताखाली आता कामाला बसलं पाहिजे आपण पार्ट टाइम शनिवार रविवार. आज तर तुला मेन्यू आवडला का? पिठलं आणि बागा काय? पिठलं आणि पोळी. बघा त्याची प्राइसलेस रिॲक्शन. त्यासोबत कांदा. कांदा मला म्हणतोय घे स्वतः सोडून. आता तेवढं ठेव मला. अरे गेला होता फोन गेला होता. गेलता पण कधी काय विषय नाही. मला नुसती झोप येऊ राहते. काही समजा ना, मला चिडचिड होऊ राहिली. काम नाही, नुसती झोप. एक नंबर आहे ना पिठला. पंजाबी लोक पिठलं खात नाही, केळे ते नाही खात पिठलं. त्यांना देवगडचं खातो. ठीक आहे, देवगडला खाल्लं त्यांनी. नगर जिल्ह्यात देवगडला दत्त मंदिर आहे, तिथं म्हणतोय ते. समजलं मला देवगडचं. काय विषय नाही. इज्जत तुला मित्रा. भाऊ कुकुडा पण का कोणत्या पण देवस्थानी का ते एक नंबर अप्रतिमच असतं. एक्झाम्पल आमच्या इथं आगडगाव म्हणून अरे बापरे बाप. आमटी भात शिरा बापरे बापरे बाप. क्वालिटी आणि ठेचा आणि आणखीन एक आयटम असतं असू शकतं वॉटर ऍड ऑन. आणि बरोबर. बाजरीची भाकर. एक नंबर. एक नंबर अप्रतिम. नाही देवगडला आय एम नॉट अवेअर अबाउट दॅट. माहित नाही. सगळे गेले खेळायला, मला सगळं उचलायला लावलं. अवघड विषय, लय अवघड आहे. ठीक आहे, जेवण केलंय व्यवस्थित, जाऊ आता. वेलकम बॅक अगेन. तर काही विषय नाही. जरा बाल्कनीत थांबलो, जरा मस्त होती, थोडीशी गार नॉर्मल हवा लागत होती. दुसरी गोष्ट अशी, रात्रीमुळे लगेच झोप येऊन जाते. मला काय माहिती काय होतं. घरी आलं का एक 8-9 वाजले की लगेच झोप येऊन जाते. सकाळी 7लाच जाग येते. तसं हे बोललं तरी सगळे मॅटर होऊन जातं. ठीक आहे, चांगलं बी आहे ते, पण लवकर 7 लयच लवकर जाग येऊन जाते. आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या वातावरण झालं कशी एक पिंपल येऊन जातो. मला काय भानगडे काय नाही. आता मी घरी होतो आजारी, म्हणजे व्यवस्थित नव्हतं, तरी पण मला एक पण पिंपल नव्हतं. इथं आलं का काही नाही काही होतं, पिंपल येऊन जातं. अवघड विषय ते. इथं नेमकी कशात विषय होतोय काय माहिती. म्हणजे लाईफस्टाईलमध्ये होतोय का काही चुकीचं खातोय त्याच्यामुळे होतंय काय माहिती. काहीच माहिती. ते एक वेगळाच विषय काहीतरी अवघड आहे. आज विषय असं आहे की मी झोपलो होतो, परत उठलोय. कारण की झोप लागली होती मला. पॉवर नॅप घेऊ म्हणलं थोडंसं, परत उठू आणि परत झोप. हे आपलं शेड्यूल आहे. एक विषय भारी, वरती झोपू शकतो टेरेसवरती, पण इथं मच्छरदाणी काहीच नाही. ते मच्छरदाणी म्हणा, हा मच्छरदाणीच आणि नेटच, म्हणजे मच्छर मकर मच्छर आहेत वरती. एक थोड्या स्पेसिफिक टायमानंतर टाइम उलटलं मकर मच्छर आहेत.
नाही तर वरती लय भारी झोप येते. पण सकाळी इथं थंडी पण वाजते आणि सकाळी इन बिटवीन वातावरण गार होऊन जातं. पण काल तुले गार पडलं होतं वातावरण. काल ते गाराचं खूप झालं ना.